मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नवरात्रीच्या आपल्या नवदुर्गा आणि नवरंग सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। काल आपण पाहिलं की नवरात्रीची सुरुवात शांत आणि शुद्ध पांढऱ्या रंगाने का होते, पण तुम्हाला माहित आहे का, आजचा रंग अगदी त्याच्या उलट आहे। आजचा रंग आहे लाल। उपवासासाठी ऊर्जेची गरज असताना लाल रंगाचा काय काम? लाल रंग तर शक्ती, ऊर्जा आणि उत्कटतेचं प्रतीक आहे। मग तपस्या आणि कठोर नियमांचं पालन करणाऱ्या देवीच्या दिवशी हा रंग का वापरतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाल रंगामागे दडलेलं एक रहस्य आणि देवी ब्रह्मचारिणीची खरी शक्ती जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया, पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर मित्रांनो, उपवास करणं ही काही सोपी गोष्ट नाही, हे तर आपल्याला माहीतच आहे। त्यासाठी खूप शिस्त आणि आंतरिक शक्ती लागते। उपवासाचा दिवस आणि लाल रंग यांचा संबंध तुम्हाला विचित्र वाटेलही, पण खरं तर लाल रंग याच ऊर्जा आणि दृढ निश्चयाचं प्रतीक आहे। देवी ब्रह्मचारिणी कठोर तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न केलं होतं। हा प्रवास सहज नव्हताच, त्यात खूप मेहनत आणि त्याग होता। लाल रंग तिच्या याच प्रचंड ऊर्जेचं आणि अदम्य इच्छाशक्तीचं प्रतीक आहे। विज्ञानाच्या दृष्टीने पाहिल्यास उपवासामुळे शरीरात एक विशेष प्रक्रिया सुरू होते, ज्याला ऑटोफेजी म्हणतात। या प्रक्रियेत शरीर स्वतःच अनावश्यक पेशींची दुरुस्ती करते। यामुळे आपल्या शरीरात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। लाल रंग आपल्याला याच आंतरिक ऊर्जेची आठवण करून देते। हा रंग फक्त उत्साहाचा नाही, तर तुमच्या आत दडलेल्या शांत आणि दृढ शक्तीचा आहे। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आपण देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतो। ब्रह्म म्हणजे तपस्या आणि आचारिणी म्हणजे आचरण करणारी। देवी ब्रह्मचारिणी ही त्याग, तप आणि शिस्तीचं मूर्तिमंत रूप आहे। ती आपल्याला शिकवते की प्रत्येक मोठ्या ध्येयासाठी कठोर परिश्रम आणि संयम लागतो। उपवास असो किंवा कोणतेही नवीन काम सुरू करणं असो, तुमच्यामध्ये एक जिद्द आणि दृढता असावीच लागते। देवी ब्रह्मचारिणी आपल्याला याच दृढ निश्चयाने पुढे जाण्यासाठी प्रेरित करते। लाल रंग आणि देवी ब्रह्मचारिणी दोन्ही मिळून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतात, तो म्हणजे तुमच्या आत असलेली प्रचंड ऊर्जा योग्य मार्गाने वापरून तुम्ही कोणतेही ध्येय गाठू शकता। त्यामुळे आजच्या दिवशी लाल रंग परिधान करून आपण देवी ब्रह्मचारिणीचं स्मरण करून आपण एक छोटासा संकल्प करूया, तो म्हणजे आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून शिस्तीने आणि पूर्ण ऊर्जेने काम करण्याचा। पण मैत्रिणींनो, उपवासाच्या काळात तुम्हाला सर्वात जास्त ऊर्जा देणारा एक पदार्थ कोणता आहे? मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया एका नवीन रंगाच्या आणि एका नवीन देवीच्या रहस्यासोबत। तोपर्यंत शांत राहा, सकारात्मक राहा आणि नवरात्रीचा आनंद घ्या। जय माता दी।